जामनेर येथील गांधी चौकात रस्त्यावर लावलेल्या दुचाकीच्या डिक्कीतून 2 लाखाची रोकड अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याची घटना 30 मे रोजी घडली. अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी ही घटना घडल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती अशी की जामनेर येथील सय्यद नजाकत अली शौकत अली यांनी स्टेट बँकेतून 2 लाखाची रोकड काढून ती दुचाकीच्या डिक्कीत ठेवली व ते गांधी चौकातील एका थंड पेयाच्या दुकानासमोर ज्यूस पिण्यासाठी थांबले. ज्यूस प्यायल्यानंतर ते दुकानाबाहेर पडले आणि त्यांनी डिक्की उघडून पाहिली असता डिक्कीत ठेवलेली 2 लाख रुपयाची कॅश कुणीतरी अज्ञात चोरट्याने लांबवल्याचे त्यांच्या लक्षात आले. घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी तत्काळ जामनेर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी या भागातील CCTV तपासले असता यात चोरटा दृष्टिक्षेपात दिसत असल्याचे सांगण्यात आले. या घटनेमुळे गांधी चौकातील व्यावसायिकांमध्ये आणि वाहन चालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे चोरट्यांचे मनोधैर्य तर वाढले नाही ना, अशी शंका आता व्यक्त केली जात आहे.